सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो। बघा तुम्ही जसं की थंबनेल बघितलेलंच आहे की फायनल एक्सटेन्शन नोटीस, ठीक आहे, महाराष्ट्र सीईटी सेलकडनं, ठीक आहे, फायनल, ओके। बघा त्या नोटीसबद्दल ही जी काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, ओके, या ऑफिशियलच्या वेबसाईटवरनंच तुम्ही हा सेकंड नंबरचा सिरियल नंबर बघू शकता, ओके। बघा ही वाला, सॉरी, हे MST-CET फायनल डेट एक्सटेन्शन फॉर द MST-CET 2025 रजिस्ट्रेशन, ठीक आहे। तर मग त्यावर क्लिक केल्यानंतर या PDF ला मी क्लिक केल्यानंतर ही PDF ओपन झाली, ठीक आहे। बघा त्यांनी काय कंटेंट दिलेलं आहे ते आपण काय म्हणू शकतो, आपण कामनिधी वाचून घेऊया। बघा MST-CET 2025 एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर द ॲडमिशन टू प्रोफेशनल कोर्सेस इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, B planning, M planning, integrated and agriculture education through state common entrance test cell Mumbai for the academic year 2025-26 will be held at the various examination centers within and outside Maharashtra state. Final extended schedule for the online application and submission of application by candidates in online mode is as follows. ठीक है, online रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट, ब्रॅकेटमध्ये म्हटलं आहे विदिन ॲडिशनल लेट फी, ओके। म्हणजे आता जो काही विद्यार्थी, जो काही स्टुडंट ही जी काही प्रोसिजर करणार रजिस्ट्रेशनची, लेट फी त्याला आता राहणार, ओके। मग ही जी काही डेट आहे 23 पासनं, ठीक आहे, म्हणजे आजची आपली आज सॅटर्डे 22 तारीख आहे, 30 तारखेला संडे आहे, म्हणजे 23 तर 27 पर्यंत, ओके, हे जे काही 4-5 दिवस आहे। आणि लास्ट आहे पेमेंट, जो काही पेमेंट तुम्हाला करायचा आहे तो 28 फरवरी 2025 पर्यंत। दी ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड द इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर दिस एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट, ठीक आहे। हे पहिलेच त्यांनी वेबसाईटवर केलेलं आहे, ब्राउचर वगैरे सगळं कॉमन आहे। दिस इज द इन्फॉर्मेशन ऑल कन्सर्न स्टुडंट, पॅरेंट्स, इन्स्टिट्यूशन अँड द स्टेक होल्डर्स। त्याच्या लक्षात फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात द्यायची, फायनल एक्सटेन्शन नोटीस आहे, ओके। ज्याही विद्यार्थ्यांचं, ओके, पेमेंट या त्या सगळ्या गोष्टी झाल्या नसणार किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नंतर विचार केला त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, ओके। फक्त आता काय तुम्हाला ते लेट फी 500 रुपये ऑल कॅटेगरीजसाठी म्हटलं आहे बघा, फॉर ऑल कॅटेगरीज, म्हणजे तो विद्यार्थी कोणताही कॅटेगरीचा राहिला तरी त्याला 500 रुपये ॲडिशनल फी, ओके। जी काही तुमची कॅटेगरीची फी आहे ती, आणि 500 रुपये तुम्हाला लेट फी म्हणून तिथे भरावी लागणार, ठीक आहे। बघा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या मिस्टर प्रोफेसर या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ।